आजपासून मुंबई पुणे प्रवास सुसाट होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या मार्गिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। 13 किलोमीटरच्या या नव्या मार्गिकेला मिसिंग लिंक म्हटलं जात होतं। मात्र उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेला कनेक्टिंग लिंक म्हणावं असं आवाहन केलं। MSRDCने या मार्गाची निर्मिती केली। या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी आता 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। MSRDC आणि त्यांच्या अभियंत्यांनी उत्तम काम करत हा मार्ग उभारला असं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलंय। तसंच हा मार्ग कसा उभारला गेला यामागचा घटनाक्रमही त्यांनी सांगितला। विकासाची मिसिंग लिंक आम्ही कनेक्ट केली अशा शब्दात फडणवीस यांनी या सगळ्या प्रकल्पाचं कौतुक केलं। पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे। नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे। पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता। जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात। आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे की आम्ही केलेलं भूमिपूजन त्याच प्रकल्पाचं लोकार्पण देखील आम्हीच करतो, हे महत्वाचं आहे। आणि तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले, वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला। त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम।